राहणार चिमेगाव तालुका जिल्हा रहिवासी आहे. माझं असं काम होतं एमआरजीच्या कामाची जे मी 2-4 महिन्यापूर्वी मी तक्रार दिली होती. त्या तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत निवारण झालं नाही. आणि दुसरी गोष्ट मी वारंवार स्मरणपत्र दिलं तर त्याच्या आता पण कोणत्या गोष्टीची काय ऑब्जेक्शन घेतलं नाही. साहेबाचं ऑफिस किती दिवस होतं आहे? साहेबाचा ऑब्जेक्शन मी आज कमी 5-6 दिवसाला येतो, पण असं नेहमी आज का साहेब बाहेर गेले, आज उद्या का बाहेर गेले, असं नेहमीच साहेब भेटत नाही. मी कमी कमी आधी सारखंच भेटतो. माझा विषय एमआरजीच्या कामाची चौकशी आणि जे वेगवेगळे पंचायत ऍप आहे त्या ऍप मध्ये फार चुकीची माहिती भरलेली आहे. त्याविषयी थोडं ऑब्जेक्शन द्यायला आलो होतो, पण साहेब भेटत नाही. साहेब वारंवार सुट्ट्या मारतात असं. वारंवार गैरव्यवहाराचं काम होत काहीच नाही, कधीच नाही. तर साहेबाची तर बदली हो. बदली तर व्हायला पाहिजे, कारण त्यांचे गरीब लोकांचं काम होत नाही. कारण शासनाने दिलेल्या आपलं जॉब दिलाय त्यासाठी आपण राहणं ऑफिसमध्ये जरुरी आहे ना. जेवढा आपला कार्यकाळ आहे त्या वेळामध्ये ऑफिसमध्ये राहणं गरीबाच्या जे तुमचं नाव काय? सुनील बाबुराव देशमुख, सुनील बाबुराव मोरे. पुढं त्या भणगीचं आहे. मी नांदेड तालुक्यामध्ये छोटं गाव भणगी वाडीपाटी पासून 5 किलोमीटर गाव आहे. मला मोरे राहणार गाव भणगी. कशामुळे आले? तुमचं काय काम? मला ग्रामसेवकाला भेटायचं, भणगीचा ग्रामसेवक त्याला भेटायचं होतं. ग्रामसेवकांना भेटले नाहीत. मी 8 दिवस झाला चक्रा मारित आहे. ग्रामसेवक साहेबाची माझी मुलाखत झाली नाही अजिबात. त्यासाठी शोकांतिका करून बीडीओ साहेब जे असतील, बीडीओ साहेबाला म्हणणं नाही, कारण बीडीओ साहेबाचाच ताला आहे. बीडीओ साहेबाला आपण काय बोलणार आहे? काय काम होतं तुमचं? काय काम? खूप काम आहे साहेब. नळाला पाणी नाही, योजना बंद आहे. ऑफिस